एकाच घरातल्या दोन व्यक्ती या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या का असतात, वेगवेगळ्या स्वभावाच्या का असतात आणि मार्केटला किंवा समाजामध्ये एकाच घरातल्या त्या दोन व्यक्तींची किंमत का वेगळी असते? या गोष्टीचं रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, याच विषयाचं गमक तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, मग आजचा 14व्या दिवशीचा संत तुकाराम महाराजांचा 14वा अभंग आपल्याला बघावा लागेल, ऐकावा लागेल. संत तुकाराम महाराजांचा अभंग शतक आपण करायचं ठरवलंय. त्याच्यात 13 अभंग आपण आजवर बघितलेले आहेत. आज 14वा जो अभंग आहे तो नेमका या विषयाशी रिलेटेड आहे. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतायत की दह्याची अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागोने, आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, दोहीसी समान पाहो नये, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहोसी संसाठी करू नये, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीसी समान भजू नये. म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं तेच नेमकं या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की दह्याची अंगी ताक लोणी, म्हणजे एकाच दह्यातनं ताक ही जन्माला येते आणि त्याच दह्यातनं लोणी सुद्धा जन्माला येते, पण एका मोले दोन्ही मागू नये. ताकाची किंमत वेगळी आहे, लोण्याची किंमत वेगळी आहे. म्हणजे एकाच दह्यातनं जन्माला आले तरी त्यांची किंमत वेगवेगळी आहे. पुढे ते म्हणतात आकाशाची पोटी चंद्र तारांगणे, दोहीशी समान पाहू नये, म्हणजे आकाशाच्या पोटातच चंद्र सुद्धा आणि तारांगण पण आहेत, पण त्या दोन्हींकडं एका नजरेनं आणि एका दृष्टिकोनातनं तुम्ही बघू नका. त्या दोन्हींची किंमत ही वेगवेगळी आहे. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहीशी संसाठी करू नये, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणतायत हिरा गारगोटी आहे. आता गारगोट्या किती सापडतात, पण हिरा एवढी गारगोटीला किंमत नाही ना. हिऱ्याची किंमत वेगळी आहे, गारगोटीची किंमत वेगळी आहे, आणि दोन्ही सापडतं कुठं? एकाच पृथ्वीच्या पोटामध्ये. आणि मग पुढे जाऊन संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समान भजू नये. तसं संत आणि जे जन म्हणजे जी बाकी सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये हा फरक आपण करावा लागेल की संत बाकीच्या सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा परोपकारी आहेत, त्यांच्यामध्ये करुणाचा भाव आहे, त्यांच्यामध्ये क्षमाशीलतेचा भाव आहे, त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं शील आहे म्हणजे चारित्र्य आहे. त्यामुळे बाकीच्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आणि संतांच्या मध्ये आपण हा फरक करावा लागेल. दोन्हींची किंमत आपण एकसारखी करता कामा नये. दोघांकडे बघायचा दृष्टिकोन हा निश्चितपणाने आपला वेगवेगळा असायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक सहज आठवलं म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. एका बापानं मरता मरता आपल्या तिन्ही पोरांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की हे बघा, मी माझ्याकडे एक जुनं घड्याळ ठेवलेलं आहे, माझ्या वडिलांनी मला दिलेलं होतं, त्यांना त्यांच्या वडिलांनी दिलेलं होतं, त्यांना त्यांच्या वडिलांनी दिलेलं होतं, बऱ्याच वर्षांनी ते खरं तर आपल्या घरी अजून तसंच आहे, आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तिघांनी एक एक करत असं ते मार्केटला जावा आणि ते विकायचा प्रयत्न करा. पहिला मुलगा गेला, तो भंगारवाल्याकडे गेला, भंगारवाल्याने त्याची किंमत 20 रुपये केली. तो परत आला आणि बापाला म्हटला की भंगारवाला 20 रुपये याचे देतो म्हटलाय की मी त्यांना देऊन टाकू का मग? तर ते वडील म्हटले नको, आता दुसऱ्या भावाला सांग. दुसरा भाऊ तिथनं उठला, सरळ घड्याळाच्या दुकानदाराकडे गेला आणि त्यांना म्हटला हे आमचं वाडवडिलांपासून जतन केलेलं जपलेलं घड्याळ आहे, कृपया ते तुम्ही विकत घ्याल का? तर ते म्हटले ठीक आहे. त्यांनी त्याची किंमत 200 रुपये केली. म्हणजे भंगारवाल्याने किंमत 20 रुपये केली, त्या दुकानदाराने त्याची किंमत 200 रुपये केली. आता वडील म्हटले ते विकायचं नाही आपणाला. तिसरा एक भाऊ राहिला होता, त्याला म्हटले तू आता जाऊन ये. तर तो भंगारवाल्याकडे गेलाच नाही, तो दुकानदाराकडेही गेला नाही, तो गेला वस्तू संग्रहालयाकडे, म्हणजे एका म्युझियमकडे गेला. आणि म्युझियमवाल्यानं सांगितलं की या घड्याळाची किंमत मी तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. तो पळत पळत वडिलांच्याकडे गेला आणि आनंदाने म्हटला की या घड्याळाची किंमत 5 लाख देतो म्हटलेत. पहिल्या दोन्ही भावांना कळायचं बंद झालं. पहिला भंगारवाल्याकडे गेला होता, 20 रुपये किंमत केली होती. दुसरा भाऊ दुकानदाराकडे गेला होता, त्यानं 200 रुपये किंमत केली होती. पण तिसरा भाऊ नेमका कुठं जाऊन आला की या घड्याळाची किंमत 5 लाख रुपये देतो म्हटलेत. वडिलांना सांगितलं मी वस्तू संग्रहालयात गेलो होतो आणि त्यांनी 5 लाख रुपये किंमत केलेली आहे, विकू काय? तर वडील म्हटले हे घड्याळ तुम्ही विकू नका, मी तुम्हाला फक्त एक धडा जाता जाता द्यायचा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तो उपयोगी पडेल याच्यासाठी मी तुम्हाला सांगून जातोय की आपली किंमत ही योग्य माणसाजवळ होते, लक्षात ठेवा. म्हणजे क्षमता पारखणारी माणसं तुमच्या आजूबाजूला असतील असं नाही. तुमच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, तुमच्यामध्ये क्षमता भरपूर आहेत, पण कदाचित तुमच्या आजूबाजूला तुमची किंमत होत नसेल, त्यांना लक्षात येत नसेल. याचा अर्थ तुमच्या मनात न्यूनगंड तयार करून घेऊ नका की आपली किंमत मार्केटला शून्य आहे, आपल्या आजूबाजूच्या समाजात किंमत शून्य आहे. कदाचित तुमची किंमत जिथं केली जाणार आहे त्या ठिकाणापर्यंत तुम्ही अजून जाऊन धडका मारलेल्या नाहीत. तुम्हाला तिथं जाऊन धडका माराव्या लागतील. जिथं तुमची किंमत होती ना तिथंच तुम्हाला धडका माराव्या लागतील. वस्तू संग्रहालयात त्या घड्याळाची किंमत वाढत असेल, घड्याळ तर एकच आहे, पण विकत घेणारे वेगवेगळे आहेत, विकत घेणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तसं संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की दही, लोणी, ताक यांची किंमत वेगवेगळी आहे, चंद्र तारांगणी किंमत वेगवेगळी आहे, गारगोटीची हिऱ्याची किंमत वेगवेगळी आहे, आणि संत आणि सर्वसामान्य लोक यांच्यात किंमत वेगवेगळी आहे. त्याचं कारण किंमत वेगवेगळी असायला सुद्धा कारण ते काय सांगतायत, त्यांच्यातल्या क्षमता वेगळ्या आहेत,
त्यांच्यातली बुद्धिमत्ता वेगळी आहे, त्यांच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल वेगळं आहे. मग आपल्याला नेमकं हे घडवावं लागेल, आपल्याला नेमकं हे डेव्हलप करावं लागेल. संत तुकाराम महाराजांचा आजचा जो हा किंमतीवरचा अभंग आहे, किंमत म्हणजे पैशाच्या स्वरूपात घेऊ नका, किंमत म्हणजे आपलं मोल. काही जणांचं मोल अनमोल असतं, म्हणजे त्यामध्ये संतांचा आपण उल्लेख करावा लागेल. तर आजचा संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक ठोकायची. तुकोबांचा अभंग आहे, आज वारी चालू आहे, हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि आपलं मत या विषयाबद्दल मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. असेच पुढचे 100 अभंग पाहण्यासाठी आपण माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.